39 वर्ष वय होतं माझं. मी किडनी बदलण्यासाठी मुंबईत आलो. मला काही मुंबईला यायचं नव्हतं. माझ्या दोन्ही किडनी खराब झाल्या होत्या. त्याच्यासाठी मी आलो होतो. माझ्या आईने मला किडनी दिली. माझी आई आता 86 वर्षाची आहे. आई आणि वडील हे 3 महिने झोपले नव्हते, कारण मी आजारी होतो. आणि त्यावेळेस स्कोपी नसायचं, जसं आता सांगितलं ह्याच्यामध्ये की स्कोपी नव्हती तेव्हा. तर बेंबीपासनं ते पाठीपर्यंत असं कापावं लागायचं आणि त्याच्यातनं ती किडनी काढायची. तर माझ्या आईला डॉक्टर चिब्बर म्हणाले की हिंदीमध्ये की हम तुम्हारा किडनी निकालने वाले आहे. तिला कुठे हिंदी येणार आहे. ती म्हणली काढ, पण मला भूल दे म्हणली आणि भुलतच ठेव. मग समज म्हणली पहिली नाही बसली दुसरी घे, पण माझं पोरगं वाचलं पाहिजे. कोण म्हणू शकतं हे? आई. तिने मला किडनी दिली. तर त्यावेळेस पूर्ण तिला 166 टाके बसले होते. दुसऱ्या दिवशी ती मला बघायला आली. काय बघायला आली? मग खरं सांगतं डॉक्टर का नाही सांगत? गावाकडची माणसं खोटं तर नाही सांगत डॉक्टर जिवंत आहे म्हणून, मेला तर नाही तात्या. आणि ती मला बघायला आली. मला काय तिला भेटता येत नव्हतं. काचेच्या त्या रूममधून मी असा हात केला आणि माझ्या आईला अतिशय आनंद झाला की माझा मुलगा जिवंत आहे. तिला कधी असं वाटलं नाही की मला एवढं काही झालं आहे. तर त्यासाठी मी मुंबईत आलो होतो. आणि त्याच काळात मी ऑपरेशन केल्यास हे कुलकर्णी सर म्हणले आता तू क्लासेस जॉईन करायचे. तुम्हाला माहीत आहे मास्तर किती खतरनाक असतात. तुम्हाला येतात, शिकवतात ना मास्तर. आणि मला त्याने ट्युशन लावलं. वय वर्ष 39. एक डिक्शनरी देऊन टाकली, ऑक्सफोर्डची डिक्शनरी. ही पाठ करायची म्हणे सगळी. कशी पाठ करायची? प्रोनाउन्सिएशन पाठ करायला लावले मला. मला इंग्रजी माझं शिक्षण इंग्रजी झालं हो. पण त्यांनी काय शिकवलं मला? वॉकिंग टॉकिंग इंग्लिश. मला मुंबईत आलास तू, इथं मुंबईत असं नाही चालत, याला घाटी म्हणते. मग ते घाटी म्हणलं नाही पाहिजे, तुला वॉकिंग टॉकिंग इंग्लिश आली पाहिजे. आता तुम्ही काही बरेच जे कॉन्व्हेंटचे असाल, कॉन्व्हेंटचे किती लोक आहेत तुमच्यामध्ये? हात वर करा. हां, आता तुमची माफी मागून जे कॉन्व्हेंटचे लोक आहेत, तर मला त्यांनी काय शिकवलं? आता मराठीमध्ये शिकलेले मराठी मीडियमचे किती आहेत? हात वर करा. मराठी मीडियम ओके, कमी आहेत फार. मुंबईत मराठी मीडियम फार कमी आहे. आपण कसा विचार करतो की तुझं नाव काय? आधी मराठीत, मग इंग्रजीत म्हणतो व्हॉट इज युअर नेम, आहे ना. कारण मराठी ही आपली मातृभाषा आहे. मग आता मला माहीत नाही, बरोबर आहे, म्हणजे आय डोंट नो. म्हणजे आधी मला माहीत नाही मनात म्हणायचं आणि मग आय डोंट नो बाहेर म्हणायचं. असं ते सगळं मराठीची गडबड असते. पण मला त्यांनी काय शिकवलं की मी आय डोंट नो म्हणायचं नाही, असं नाही म्हणायचं. मग आय डोंट नो असं हलायचं. आय डोंट नो, इथं थोडं हालायचं, डोंट असं. इकडे थोडं हालायचं, इथं थोडं हालायचं, डोंट असं म्हणायचं. थोडे खोबे वर करायचे. शिकून टाकले त्यांनी मला. का? आपण म्हणतो ना फोनवर या, ते बघतं का तुम्हाला? पण या असं. मग ती सगळी भाषा त्यांनी मला शिकवली. आणि मग जेव्हा पेशंट यायचा त्याला मराठीत बोललं ना, त्याला याला काही समजत नाही काय की, मग त्याला एकतर गुजरातीत बोलावं लागतं किंवा हिंदीत किंवा इंग्रजीत. मग मी हळूहळू त्यांना इंग्रजीत बोलायला सुरू केलं की पेशंट यायला लागले माझ्याकडे. मुंबईमध्ये अशी कठीण अडचण आहे. मग आता कुठलंही बोललं ते येतात, पण जसा देश तसा वेश हा करावाच लागतो. आणि मुंबईत आलं तुम्हाला इंग्रजी आली पाहिजे, चांगली आली पाहिजे, पण तुमची मातृभाषा तुम्हाला आली पाहिजे. या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून आपलं करिअर करत असताना ज्ञान हे आपल्या मातृभाषेत मिळतं ज्ञान, पण ते इंग्रजीमध्ये खूप साठवलं आहे. आणि म्हणून बरेचसे शब्द समजत नसतील तर त्याचं मराठीमध्ये रूपांतर करा, काय आहे पहा, आणि इंग्रजीत पाठ करा. हेच नक्की येतं. पण मला असं वाटतं की हे सगळं करण्यासाठी आपण त्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. आणि फक्त एकच गोष्ट आपण लक्षात ठेवा की आपण इच्छाशक्ती बाळगली हे होऊ शकतं. आणि म्हणून इच्छाशक्ती बाळगत असताना आपण सगळ्यांनी थोडं फोन दूर ठेवा, अभ्यास चांगला करा, आणि केला तर यश येतच. दुसरी गोष्ट काय आज सांगतो, आपल्याकडे आज पाहतो आपण मुलांचं जे वजन आहे ते खूप वाढायला लागलं आहे. का वाढतं आहे? कमी वयामध्ये हार्ट अटॅक यायला लागलेत. का होतं आहे? जंक फूड.
आपल्याकडे आपण जंक फूड आपलं नाही आहे, हे परदेशामधलं आहे. आपलं शरीर या फूडला साथ देत नाही आणि म्हणून कमी वयामध्ये हार्ट अटॅक. तुम्हाला सांगतो उदाहरण. माझ्याकडे एक प्लम्प म्हणजे तुमच्या भाषेतला आता तो एक मुलगा जेच्या ओपडीमध्ये कॅज्युअल्टीत आजीबाईला घेऊन आला. ते म्हणले अंकल माय ग्रँडमदर. म्हणलं ठीक आहे. ॲडमिट केलं, तिला गॅस्ट्रोएंटरायटिस झाला होता आणि मी आपलं कटिंग करायला गेलो. रविवार होता. तिकडून आलो, बघा जेच्या कॅज्युअल्टीत आहे मुलगा आणि तो मला सांगतो त्याचे आईवडील काश्मीरला गेले ते फिरायला. तो मला सांगतो अंकिल चेस्ट पेन. म्हणलं चेस्ट पेन. म्हणलं टेक हिम. त्याला घेतलं मी तिथे ECG काढली. तोपर्यंत ECG सरळ आली, हृदय बंद पडलं होतं. आम्ही खूप प्रयत्न केले पण ECG नाही झालं. आईवडील जेव्हा आले काश्मीरहून त्याने सांगितलं गेल्या 8 वर्षामध्ये यांनी घरामध्ये काही खाल्लंच नाही, पाणी पिलं नाही. कोक पितो आणि बाहेरचं घरी जरी जेवला तरी बाहेरचं मागवूनच खातो. पिझ्झा, बर्गर, मटन फ्राय, चिकन फ्राय, मच्छी फ्राय. आणि त्याचं कोलेस्ट्रॉल केलं आम्ही 1600 आलं, 1600. त्याच्यामुळं हार्ट अटॅक आला आणि एक्सपायर झाला. तो कमी वयामध्ये गेला. तो का गेला? जंक फूड. बाबांनो जंक फूड नक्की खा, आठवड्यातनं एकदा. ते खाल्ल्याने फार फायदे निश्चित होत नाहीत आणि म्हणून आपण ते खाल्लं नाही पाहिजे, घरच्यानेही खाल्लं नाही पाहिजे. त्याची एक मी म्हण तयार केली आहे, तुम्हाला सांगतो. ती म्हण अशी आहे की जंक फूड जे आहे ते सगळे फ्राईड आहेत ना, त्यांचं नाव ठेवलं मी पिझ्झा आणि बर्गर. सगळे फ्राईड पदार्थ खा, पिझ्झा आणि बर्गर, आणि व्हा आजाराने जर्जर. म्हणजे तुम्ही जर पिझ्झा बर्गर खाल्ले तर आजाराने जर्जर. मग काय केलं पाहिजे? ते पलीकडचे जे महाराज आहेत त्यांचं म्हणणं असतं, तसं सांगतो. खा भाकरी आणि भाजी, खा भाकरी आणि भाजी. तुकोबाची आहे ना, खा भाकरी आणि भाजी, जगा होईतो आजोबा आणि आजी. तर तुम्हाला आयुष्य मिळणार आहे जर तुम्ही भाकरी भाजी खाल्ली तर. तिथे तुम्ही लावा ना, नवऱ्याला काम लावा, स्वयंपाक करायला लावा, चालेल, पण भाकरी भाजी खा. हॉटेलमध्ये जाऊन आपण खातो तर ते नाही नेलं समजा नवऱ्याने हॉटेलला, काय चेंगटे नवरा, अरे पण तिथे विष आहे, तुम्ही लवकर मरणार आहात. त्यामुळे फार वेळा आपण हॉटेलिंग करणं, मुलांना अशा प्रकारचं खाऊ घालणं हे फार धोकादायक आहे. तर त्याच्यापासून आपण टाळलं पाहिजे, म्हणजे हार्ट अटॅक येणार नाही. बरेच जण लोक मला विचारतात आया की लेकराचे डोळे तेजाळले पाहिजे. आता मला सांगा तेजाळले पाहिजे म्हणजे काय? हे बघा, लेकराच्या डोळ्यात काजळ घातल्याने डोळे तेजाळत नाहीत, त्याच्यामुळे डोळे खराब होतात. पण डोळे पाहत नाहीत आपलं, ते फोटो काढतात. जसं कॅमेरा आहे ना, फोटो काढतात, विश्लेषण मेंदू करतो. इथून इथपर्यंत घेऊन जायचं काम अजीवनसत्व करत असतं. आणि म्हणून जर अजीवनसत्व मुबलक प्रमाणात आपल्या शरीरात असेल, आपले डोळे तेजाळतात. मग ते कशात असतं? ते असतं गाजर, पपई आणि शेवग्याची शेंग. याच्यामध्ये हे असतं मुबलक प्रमाणामध्ये. जर आपण आपल्या मुलांना गाजर, पपई, शेवग्याची शेंग दिली तर आपले डोळे जन्मभर ताजे तवाने राहतात. पण समजा मी असंच सांगितलं तर पुढच्या वेळेस अरुण सर मला म्हणतील साहेब तुमचं भाषण चुकलं. का? आता काय सांगितलं मी? गाजर. घरी गेलं की लेकरला गाजराचा शिरा, गाजराचा उपमा, गाजराचा रस, गाजराची भाजी, फुकते असं गाजराचं. कारण आपण महाराष्ट्रीयन माणसाचं ठरलेलं आहे सगळ्या गोष्टीचा अतिरेक करायचा, अतिरेक. आणि म्हणून गाजर नीट लक्षात ठेवा, आज्यानो, आईनो, बहिणानो, बहिणीनो, गाजर एक छोटं आठवड्यातनं एकदा. पपई सगळी माथी मारू नका, एक फोड आठवड्यातनं एकदा. आणि शेवग्याची एक शेंग चावून खाल्ली तर आपले डोळे चांगले राहतात. दुसरी गोष्ट आहे मोबाईल. लहान बाळाला जर मोबाईल दिला तर आपला लहान बाळ याला चष्म्याचा नंबर लागतो, मोठा स्पाझम होतो. 6 वर्षानंतर मोबाईल द्या. आज आपल्याकडे काम असतं, लेकरू रडलं मोबाईल, काम करायचं असेल मोबाईल, लेकरू जेवत नसेल मोबाईल. पण ते जवळ धरल्यामुळे डोळे कोरडे होतात आणि चष्म्याचा नंबर लागतो. आणि म्हणून मोबाईल कमी वापरा. इव्हन आईवडिलांना सांगायचं आहे की आपल्या मित्रांना मोबाईलवर बोलत असताना अंधारात बोलू नका. आपल्याकडे काय झालं, बेडरूममध्ये गेलं की नवऱ्याला सोडून बायको, बायकोला सोडून नवरा आपलं बोलत राहतात बाहेर.
पण त्या अंधारामध्ये केल्याने एक डोळा आपल्या डोळ्याची नजर कमी होते. जे काही करायचे उजेडात करा, अंधारात करू नका. तसे केल्याने त्याचे तोटे होतात. आणखी एक गोष्ट मी तुमच्या सगळ्यात पाहिली, ती मला फार काही आवडली नाही. ती अशी आहे की तुम्ही सगळेजण टाळ्या वाजवता, बरोबर आहे. टाळी कोण वाजवतो? हात वाजवतात टाळी? सांगा मला. नाही, कारण हाताला कोणतरी सांगतं ना टाळी वाजवायला. कोण सांगतं? मेंदू, बरोबर आहे. तर टाळी वाजवत असताना तुमच्याकडे एक काही लोक बघितले मी अशी टाळी वाजवतात. ती वाजते का नाही माहीत नाही, पण अशी काही जण अशी वाजवतात. ती वाजते का नाही माहीत नाही, आणि काही जण अशी वाजवतात. हे बघा, हा आयुष्याचा खेळ आहे. जे खाली टाळी वाजवतो, तर पुन्हा एकदा बघा, तुम्ही स्वतःला आठवा, जो खाली टाळी वाजवतो तो 60% कधीच क्रॉस करत नाही. तो 60% कधीच क्रॉस करत नाही. जो मध्ये टाळी वाजवतो तो 60 ते 85 मध्ये राहतो. 85 कधीच क्रॉस करत नाही. पण जो वर टाळी वाजवतो तो 85 क्रॉस करतो. का? इच्छाशक्ती आहे. आणि म्हणून एकदा सरांच्यासाठी, अरुण सरांसाठी हात वर करून जोरात टाळ्या वाजवा. जोरात 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 वाजवा, जोरात. आता हात वर करून टाळ्या वाजवण्याचे फायदे सांगतो. काय फायदे आहेत? हात वर केल्यानंतर आपली छाती फुगते, आपल्या हृदयावरचा ताण कमी होतो, बरोबर आहे. आपल्या ऑक्सिजन जो आहे ॲटमॉस्फिअरमध्ये तो 20% आहे. पण असं झाल्यानंतर आपलं भातं जोऱ्याने फुगतं आणि 40% ऑक्सिजन आत जातो. आणि म्हणून जर अशी टाळी तुम्ही 1 मिनिटे वाजवली तर तुमचं 1 दिवसाने आयुष्य वाढतं. तर आपले कपिल पाटील साहेब आमदार, आत्ताच आमदार झाले, त्यांच्यासाठी एकदा पुन्हा हात वर करून टाळ्या वाजवा. जोरात वाजवायच्या, जोरात. आणि आता तुमचं मी 2 दिवस आयुष्य वाढवलं आहे, 2 वेळा टाळ्या वाजवल्या. आता तुमचं आयुष्य चांगलं व्हावं म्हणून एकदा जोरात टाळ्या वाजवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.